रोग आणण्यासाठी काय पावलं उचलली जावी, काय कडक शिक्षा व्हावी? नाही, हे मानवरूपी नराधम आहेत. हे जे क्राइम्स आहेत याला माफी नाही आहे आणि कठोरातली कठोर शिक्षा या लोकांना तर मिळायला पाहिजे. पण आपल्याला ॲज अ फॅमिली युनिट, कुटुंब म्हणून खूप सतर्क राहणं जरुरी आहे. कारण खूपदा आपल्यातलेच लोक आज हे करतायत, खूपदा आपल्या विश्वासातले लोक हे करतायत. आणि दुसरं, जसं आम्ही सुरुवातीला पण चालू केलं होतं मॅडम बरोबर, पण जसं स्कूल्समध्ये गुड टच बॅड टच जे छोटे छोटे कोर्सेस होतात किंवा जे मॉरल एज्युकेशन मध्ये जसं सांगतात, गुड साईड बॅड साईड पण एक वेगळी असते. ते आपल्याला लक्षात घेऊन अशा लोकांना एकदम दूर ठेवणं आणि तुरुंगात ठेवणं खूप जरुरी आहे. यासाठी ऍज अ फाउंडेशन पण आम्ही एक हेल्पलाईन चालू करतोय. त्याच्याद्वारे पण कोणालाही काउन्सिलिंग पाहिजे असो किंवा मदत कोणत्याही प्रकारची ते आम्ही देऊ आमच्याकडनं. थांबायलाच पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना ह्या लोकांना बॉयकॉट करून आपल्याला ह्या लोकांच्या मागे जे विक्टिम्स आहेत त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं जरुरी आहे, खूप जरुरी. सरकारला सल्ला देईन की चुकूनही ही लोक बाहेर नको यायला. चुकूनही म्हणजे ती कठोरातली कठोर शिक्षा डिझर्व करतात आणि त्यांना ती मिळायला पाहिजे लवकरात लवकर. पण जर बघितलं तर राजा छत्रपती शिवाजी चित्रपटानंतर छत्रपती शासनाची चर्चा सुरू झालेली आहे. अशा लोकांना चौरंग केली पाहिजे असे देखील सातत्याने सांगण्यात येते. तुमची काय भावना? पहा, माझं पर्सनल तुम्ही विचाराल, जे हे असे लहान मुलांवर अत्याचार करतात त्यांना खरंच रस्त्यावर मारलं पाहिजे, मला खरंच मनापासून वाटतं. पण फायनली आम्ही जगतो डेमोक्रेसीमध्ये, कायदा हातात नाही घेऊ शकत. इच्छा असली तरी त्यातही काही तोड असेल, आपण लोक मिळून काही करू शकतो तर आपल्याला पाहायला पाहिजे. पण आता वाटतं ही वेगळी गोष्ट, पण करणं किती फिजिबल आहे ही वेगळी गोष्ट आहे. पण या लोकांना सरकारने, पोलिसनी, ज्युडिशरीनी बिलकुल सोडायला नको आणि सगळ्यात कठीण जी शिक्षा असते ती त्यांना मिळायला पाहिजे.